दिनांक 5 जुलै 2025 ला राष्ट्रीय महामार्ग 53 वरील 14.8 किलोमीटर लांब भंडारा बायपास भंडारा शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक होता। नागपूर, रायपूर, कोलकाता महामार्गावरील जड वाहने यापूर्वी भंडारा शहरातील दुपदरी मार्गावर जात होते, ज्यामुळे अधिक विलंब व अधिक इंधन खर्च होऊन अपघाताचा धोका निर्माण होत होता। भंडारा बायपासमुळे वाहतूक सुलभ होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले। महर्षी विद्या मंदिर मैदानात आयोजित लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, भंडारा पवनी विधानसभाचे आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, आमदार संजय पुराम, आमदार राजू कोरेमोरे, माजी खासदार सुनील मेंढे, जिल्हा अधिकारी डॉक्टर संजय कोलते, पोलीस अधीक्षक नुरल हसन उपस्थित होते। भंडारा बायपास हा हरित क्षेत्र ग्रीन फील्डमध्ये सर्व्हिस रोड, उड्डाणपूल आणि अंडरपास सह तयार करण्यात आलेला आहे, ज्यामुळे स्थानिक आणि दूरच्या वाहतुकीच्या प्रवासाचे विभाजन करून प्रवास सुरळीत करतो। यासोबतच वन्य प्राणी व वाघांच्या मार्गाचा विचार करून अंडरपास, ध्वनी अवरोधक सोबत चेंज लिंक फेसिंग यांचा समावेश केलेला आहे। तत्पूर्वी आज सकाळी नागपूर जिल्ह्याच्या भंडारा रोडवरील मौदा वाईट जंक्शन येथे असलेल्या 6 पदरी उड्डाणपुलाचं लोकार्पण केले। या पुलाची लांबी 1.44 किलोमीटर असून सुमारे 84 कोटी रुपयांच्या तरतुदीने हा पूल बांधण्यात आलेला आहे। या उड्डाणपुलामुळे मौदा वाय जंक्शनवरील वाहतुकीमध्ये सुधारणा होऊन येथील दुर्घटना करणार आहेत। यावेळी त्यांनी उड्डाणपुलाच्या बांधकामाची पाहणी केली आहे। यावेळी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे तसेच विधान परिषदेतील आमदार परिणय फुके उपस्थित होते। आज माणेगाव येथील वेव्हिक्युलर ओव्हरपास व ब्लॅक स्पॉट सुधारणा लांबी 1.9 किलोमीटर, बपेरा ते तुमसर राज्यमार्ग लांबी 18 किलोमीटर आणि खापा ते भंडारा राज्यमार्गाचे डांबरीकरण व मजबूतीकरण लांबी 28 किलोमीटर या 3 कामांचं भूमिपूजन संपन्न झाले। तसेच भंडारा बायपास व मौदा वाय जंक्शन 6 लेन उड्डाणपूल या 2 विकास कामांचं लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांच्या हस्ते झाले। सकाळी वैनगंगा नदीवर पूजन व भंडारा बायपासची पाहणी केल्यानंतर महर्षी विद्या मंदिर येथील कार्यक्रमात ते उपस्थित होते। यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, माजी खासदार सुनील मुंढे आणि आमदार सर्वश्री नरेंद्र भोंडेकर, परिणय फुके यांनी मार्गदर्शन केले। स्वागत समारंभात महर्षी विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य सादरीकरण केले। कार्यक्रमाची प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी HMS सिन्हा यांनी केले। प्रकल्पाची संक्षिप्त टिप्पणी भंडारा बायपास उद्घाटन कामाचे नाव NH 53 च्या किलोमीटर 485.00 ते किलोमीटर 499.800 पर्यंत 6 पदरी भंडारा बायपासचे बांधकाम। प्रकल्पाची एकूण किंमत 735 करोड। प्रकल्पाची लांबी 14.800 किलोमीटर। कराराच्या दिनांक 27 जानेवारी 2022। काम सुरू करण्याचे दिनांक 6 एप्रिल 2022। कॉन्ट्रॅक्टर दाराचे नाव स्वामी समर्थ इंजिनियर्स लिमिटेड पुणे। कार्य देखरेख PPF इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड। वाहतूक 28,564 PCU। प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये: मुख्य रस्ता 6 पदरी मार्ग, डिझाईन वेग 100 किलोमीटर घंटा, बायपासची लांबी 1034 किलोमीटर, सर्व्हिस स्लीप रोड, रुंदी 7 मीटर, एकूण लांबी 46 किलोमीटर, दोन्ही बाजूस पक्की ड्रेनेज सहित उड्डाणपूल 2 कारडा येऊ अशोक नगर जंक्शनवर, कारदा 1/24.00 अधिक 1/30 अधिक 1/24 मीटर, अशोकनगर 1/24 अधिक 1/30 अधिक 1/24 मीटर, वाहन अंडरपास 17, वन्य प्राण्यांसाठी अंडरपास 2 भिलवाडा येथे प्रत्येकी 2/24 मीटर पॅड, प्रमुख पूल 3 वैनगंगा नदी 700 मीटर, गोसी खुर्द छोटे पूल 3, प्रकल्पाची सुविधा बस बे आणि स्टेटस 6 ठिकाणी दोनही बाजूस चांदोली, भिलेवाडा, पिपरी, सालेबर्डी, खापा, मुजबी, स्ट्रीट लाइटिंग, मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोडवर हाय मास्टर उड्डाणपूल आणि मुख्य चौरस्त्यावर मध्य व रोडच्या बाजूस वृक्षारोपण, वन्यजीव मार्गावर मे चेन लिंक हे सिंग सहित ध्वनी अवरोधक लावण्यात आले आहे। प्रकल्पाचे लाभ भंडारा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीद्वारे चिन्हांकित केलेले ब्रेक स्पार्ट, बलाडी आणि भिलवाडामध्ये मार्गाच्या बांधकामामुळे समाप्त करण्यात आले आहे। नागपूर ते रायपूर व छत्तीसगड राज्यातील प्रवासी आणि मालवाहतूक वाहनासाठी सुधारित जोडणी, वैनगंगा नदीवर नवीन 6 पदरी उड्डाणपुलामुळे
भंडारा शहरातील होणारा वाहतुकीचा अडथळा दूर करण्यात आलाय. भंडारा शहरात सुलभ व सुरळीत वाहतूक या प्रकल्पांमुळे पूर्वीच्या दुर्गम शेतीपट्ट्यांना देखील चांगली जोडणी झालेली आहे. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे, भंडारा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.